HCl हा रिएजंट जर वापरला तर प्रायमरी अमाइन, हा प्रायमरी अमाइन आहे, याचं कन्व्हर्जन कशात होतं? अल्कोहोल मध्ये. आणि ते कसं होतं ते समजून घ्या. आता तुमच्याकडे एक प्रायमरी अमाइन दिलेला आहे आणि प्रायमरी अमाइन वर NaNO2HCl वापरला. पहिल्या स्टेपला NH2 चा होतो N2Cl. N2 वर पॉझिटिव्ह चार्ज, Cl वर निगेटिव्ह चार्ज. हे दोन्ही पण काय असतात? गुड वाचा लिव्हिंग ग्रुप. गुड लिव्हिंग ग्रुप्स आहे. मग कधी कधी N2 जातो, कधी कधी Cl जातो, कधी कधी दोन्ही पण रिमूव्ह होतात. सो फर्स्ट स्टेप, आता या ठिकाणी N2Cl पूर्णपणे गेल्यानंतर तो साइड प्रॉडक्ट भेटला. कार्बन वर पॉझिटिव्ह चार्ज आला. कार्बन वर पॉझिटिव्ह चार्ज, त्याला आपण काय म्हणतो? कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन. मग कार्बोकॅटायन तयार झाला. आता पुढच्या स्टेपला काय होणार बघा. कार्बोकॅटायन वरती आपण एवढ्या रिएक्शन करू शकतो. दिस इज युअर कार्बोकॅटायन. समजा वॉटर वापरला, वॉटर मधला निगेटिव्ह पार्ट कोणता असतो? OH. OH बघा जॉईंट झाला इथं. क्लोरीन जर ऍड केला तर क्लोरीन इथं ऍड होणार. ONO मधला ऑक्सिजन निगेटिव्ह आहे, तो इथं अटॅक करेल, तो अटॅच झाला. H मायनस असेल तर तो, म्हणजे या पहिल्या कार्बनला 3 हायड्रोजन आहे, त्याच्यातला एक कमी झाला तर डबल बॉन्ड तयार होईल. जर अल्कोहोल वापरला तर अल्कोहोलचा O निगेटिव्ह कार्बनवर अटॅक करणार. आणि इथं बघा CH3CH2O आणि मग आपले 2 कार्बन. सो एवढे तुम्हाला प्रॉडक्ट भेटू शकतात. ते विशेष नाही काय, हे आपल्याला कळतं निगेटिव्हचा अटॅक पॉझिटिव्हवर करायचा. पण काय कळलं पाहिजे, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला असं कंपाऊंड दिला जाईल त्याचं फंक्शनल ग्रुप कोणता? प्रायमरी अमाइन. एरोवरती काय लिहिलं? NaNO2HCl. तर तुमच्या NH2 चं कन्व्हर्जन कशात होतं? N2Cl. नायट्रोजन वर पॉझिटिव्ह चार्ज आणि क्लोरीन वर कोणता? निगेटिव्ह. याच्यातले हे दोन्ही पण काय असतात? गुड लिव्हिंग ग्रुप. त्यामुळे हा इथून बाहेर पडतो. 3 कार्बन राहिले. 3 कार्बनच्या शेवटच्या कार्बनवर चार्ज कोणता येतो? पॉझिटिव्ह. समजा तुमच्याकडे न्यूक्लियोफाईल असेल, तुम्ही एखादा न्यूक्लियोफाईल इथं ऍड केला असेल तर तो इथं अटॅक करेल आणि त्या ठिकाणी न्यूक्लियोफाईल जॉईंट होईल. समजा तुम्ही न्यूक्लियोफाईल नाही दिला तर या कार्बनच्या पुढचा कार्बन कोणता असतो? हा अल्फा. हा कोणता? बीटा. बीटाचा हायड्रोजन म्हणजे -H होतो आणि सिंगलचा काय होतो? डबल बॉन्ड. तो सांगायचं एकच परत परत की NaNO2HCl काय बनवतो? प्रायमरी अमाइनचा N2Cl. समजलंय? येस सर. येस सर. बघा आता त्याच्यावरच अजून एक रिएक्शन दिलेली इथं. बघा हा कोणता अमाइन आहे? प्रायमरी, सेकंडरी का टर्शरी? प्रायमरी. तर कारण त्याला डायरेक्ट किती कार्बन आहे? फक्त एक आहे. सो आपल्याला दिला प्रायमरी अमाइन, वापरला NaNO2HCl. NH2 चं काय होणार? N2Cl. गुड लिव्हिंग ग्रुप हा बाहेर पडला म्हणजे इथं तयार काय झाला? कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन हा कोणता आहे सध्या तयार झालेला? प्रायमरी. पण जो सेंटरला शिफ्ट केला तर काय होणार? सेकंडरी. मग इथला जो H आहे, H2 चा H असा लिहू आपण. हा हायड्रोजन इकडे जातो. CH2 चा काय होणार? CH. याला कोणती शिफ्ट म्हणतात? हायड्राइड शिफ्ट. आणि इकडे आला CH3 म्हणून याच्यावर चार्ज कोणता आला? पॉझिटिव्ह. म्हणजे प्रायमरीचा काय झालं बघा, इथे त्यांनी करून दाखवलंय. कशात कन्व्हर्जन झालं? सेकंडरी. मग आता तिथं वॉटर समजा ऍड केला तर वॉटर मधला OH मायनस इथे अटॅक करणार आणि तुम्हाला भेटला अल्कोहोल. हा कोणता अल्कोहोल आहे? सेकंडरी. ओके. सो बेसिकली परत एकदा, प्रायमरी अमाइनचं कन्व्हर्जन NaNO2 कशामध्ये करतो? N2Cl. N2Cl बाहेर पडतो. परत सांगतो, दरवेळेस असं नाही होणार की N2Cl गेला. कधी कधी फक्त Cl पण जाऊ शकतो. डिपेंड करतं रिएक्शन कोणती तुमची. सो इथे एक एक्सेप्शन दिलंय. हे म्हणताय प्रायमरी अमाइन वर अशी रिएक्शन होती.
पण जर एकदम छोटा प्रायमरी अमाइन वापरला जो फक्त एकाच कार्बनचा आहे, तर त्याचं कन्व्हर्जन हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे कशात होणार? इथर. ओके, सो पूर्णपणे हा ग्रुप जातो आणि त्या ठिकाणी हा ग्रुप तयार होतो. ठीक आहे, रिएक्शनला विसरू नका, खूप वेळ आलेली NaNO2HCl. आपला ग्रिग्नाट झाला होता का? ग्रिग्नाट आपण घेतला होता का पहिल्या चॅप्टर मध्ये रिएक्शन मेकॅनिझम 2 मध्ये? मी असं काही सांगितलं होतं का तिथं? फॉर्मल्डिहाइड चा प्रायमरी अल्कोहोल होतो, बाकी सगळ्या अल्डिहाइडचा कोणता होतो? सेकंडरी. आणि सगळ्या कीटोनचा तयार काय होतो? टर्शरी अल्कोहोल. हे झालं का सांगा आधी मला. नाही सर. नाही झालं? चला व्हाईट बोर्डवर. बघा लक्ष द्या, एकच घेऊ आपण. अल्डिहाइड आहे का कीटोन आहे? बोला. कीटोन. कीटोन आहे. कीटोन कसा असतो? कार्बोनिलच्या राईट साइडला काय H. ठीक आहे, पहिल्या स्टेप मध्ये ऍड काय करणार? ग्रिग्नाट. ग्रिग्नाटच्या R म्हणजे कार्बन वर चार्ज कोणता असतो? नेगेटिव्ह. निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे, इथं निगेटिव्ह आहे. हा डेल्टा निगेटिव्ह, हा डेल्टा पॉझिटिव्ह. निगेटिव्हचा अटॅक कुठे होणार? प्लस. बॉन्ड बिकम्स चार्ज. ओके, आणि निगेटिव्ह चार्ज कोणावर अटॅक करणार? इथं पॉझिटिव्ह कोण आहे? Mg. ठीक आहे, म्हणजे काय काय झालं बघा, 2 हायड्रोजन तसेच. आता नवीन ग्रुप खालून कोणता ऍड केला तुम्ही? R. आणि ऑक्सिजनच्या डबलचा सिंगल, आणि ऑक्सिजनला जॉईंट काय झाला? MgX. दुसऱ्या स्टेपला ऍड काय करणार? वॉटर. वॉटरचं स्प्लिटिंग करा, H प्लस आणि OH मायनस. Mg कोणाबरोबर जातो? 2 निगेटिव्ह. मग इथला दुसरा निगेटिव्ह कोण आहे? OH. सो Mg ला एक X आहे, दुसरा काय आला? OH. ठीक आहे, असं लिहिलं तरी चालेल. देन ऑक्सिजनची लोन पेअर कोणाला पिकअप करणार? हायड्रोजन. सो H R आणि वरती कोणता आला? OH. ऑक्सिजनला जो कार्बन डायरेक्ट आहे त्याला एक कार्बन डायरेक्ट आहे, म्हणजे हा अल्कोहोल कोणता भेटला? प्रायमरी. ओके, मग आता नीट बघा पुढे. आता समजा मी असं केलं असतं की इथं मी केला असता CS3, कलर मुद्दाम चेंज केलेला आहे, तर इथं पण काय आला असता? CS3. इथं पण काय आला असता? CS3. त्या केस मध्ये अल्कोहोल कोणता आला असता? सेकंडरी. समजा मी असं केलं असतं की आता कीटोन घेतला असतं, इथं CS3 केला, इथं पण CS3, इथं पण CS3, मग अल्कोहोल कोणता आला असता? टर्शरी. म्हणजे काय की फॉर्मल्डिहाइड असेल, कोणता घेऊ? ग्रीन घेऊचा. फॉर्मल्डिहाइड जो आहे त्याचं कन्व्हर्जन कशात झालं? प्रायमरी. कोणता पण अल्डिहाइड असेल फॉर्मल्डिहाइड सोडून तर कशात होतो? सेकंडरी. आणि सगळ्या कीटोनचं कन्व्हर्जन कशात करतो तो? टर्शरी अल्कोहोल. समजलं ग्रिग्नाट रिएक्शनचा रोल? येस सर. सर लिहून घेऊ का? लिहून घ्या मेकॅनिझम. खालची रिएक्शन. प्रायमरी अल्कोहोल दिलाय त्यांनी, देन सेकंडरी, देन टर्शरी. आता बघा नीट, टर्शरी अल्कोहोल झालं बघा, कीटोन पासून काय तयार झाला?
टर्शरी. अब अल्डिहाइड पासून काय तयार झाला? इथं अल्डिहाइड दिसतोय खाली? येस नो? येस सर. आणि पहिल्यांदा बघ इथं फॉर्मल्डिहाइड वापरला होता हा. सो आपले तिन्ही पण झाले. आपण जाऊ नेक्स्टला. बर, आता हे थेरोटिकल आहे, लक्षात ठेवायला लागेल सगळं. इंडस्ट्रियल प्रिपरेशन ऑफ मिथाइल अल्कोहोल, त्याच्यामध्ये सुरुवातीला दिले बघा वूड आणि डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन. पायरोलिजिनियस ऍसिड आहे, त्याच्यापासून आपण हे करतो. सुरुवातीला काय वापरायचं? वूड. वूड वरती करायचं डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन. तर दोन कंपोनंट भेटतात, एक वोलाटाईल, दुसरा नॉन वोलाटाईल. नॉन वोलाटाईल चारकोल सारखा असतो, तो त्या ठिकाणी स्टॉप होतो, त्याचं आपण पुढे काहीच नाही करणार. पुढे वोलाटाईल, वोलाटाईल मध्ये करायचं कंडेन्सेशन. कंडेन्सेशन माहिती काय असतं? बोला. सॉलिडचं लिक्विड, लिक्विडचं गॅस. बोला, याला काय म्हणलं? सॉलिड टू लिक्विड. सबलिशन. नाही नाही नाही. कोणता? मेल्टिंग ना, बरोबर ना? मेल्टिंग. हा सर. मेल्टिंग. लिक्विड टू गॅस. वेपोरायझेशन. वेपरायझेशन किंवा बॉइलिंग झालं. गॅस टू लिक्विड नाही माहिती. सॉलिड टू गॅस. सबलिमेशन. सब्लिमेशन. गॅस टू लिक्विड. कंडेन्सेशन. अच्छा. लिक्विड टू सॉलिड. लिक्विडचं सॉलिड काय म्हणणार त्याला? पीपीटी नाव ऐकलंय का? प्रिसिपिटेट होतो, पण ते रिएक्शन मध्ये होतं. हे शोधून आणा. इथं काय असतं बरं का? शोधून आणा, ते सांगा नंतर मला. अजून हे पण सांगायचं, गॅस टू सॉलिड काय होणार? कितवीचं चाललंय हे सगळं? शाळेपासून तुम्ही हेच करताय ना. एकदा चेक करून आहे ना सगळे कन्व्हर्जन एकमेकांमध्ये. बरं, सध्या आपण काय करतोय? कंडेन्सेशन. म्हणजे आपल्याकडे वेपर होती, वेपरला कूल केलं, ती कशामध्ये गेली? लिक्विड. दॅट इज अ कंडेन्सेशन. सो इथे तुम्हाला भेटला वूड, गॅस आणि इकडं लिक्विड भेटलेले आहे. गॅस म्हणजे CH4, CO2, CO, N2, O2, H2 हे सगळे भेटतात. आणि डिस्टिल लिक्विड अप्पर लेअर आणि लोअर लेअर आहे. अप्पर लेअर मध्ये तुम्हाला जे वरती टायटल होतं ते पायरोजेनस ऍसिड भेटलं आणि इकडं वूड टार भेटलेलं आहे. सो बेसिकली आपण इथं काय केलं ते बघून घ्या. हेडिंग काय होतं आपलं? इंडस्ट्रियल प्रिपरेशन. कसलं प्रिपरेशन करतोय आपण? मिथाइल अल्कोहोल. So this is मिथाइल अल्कोहोल आणि आपण त्याला प्रिपेअर केलं आहे. आता पुढे काय होणार ते बघा. इथं लिहिले पायरोजेनस ऍसिड मध्ये काय असतं बाबा? तर अल्कोहोल असतो, मिथेनॉल असतो 5%, ऍसिटोन 0.5%, ऍसिटिक ऍसिड 10% आणि बाकी सगळं वॉटर असतं. वूड टार जो राईटला लिहिलाय तो इज यूज टू प्रिझर्व द फूड. वूड. वूड गॅस इज यूज एज अ फ्युएल and destructive distillation means heating in the absence of air. वरती आपण जे काय केलं ते हिटिंग केलं इन द ऍब्सेन्स ऑफ एअर. आताशी आपण इथपर्यंत आलो, पण मला इथं कुठंच अल्कोहोल दिसलेलं नाहीये जे आपल्याला मेन बनवायचंय. म्हणजे आपण जाणार नेक्स्ट स्टेप कडे. आत्ता तयार केलेला जो कंपाऊंड आहे त्याचं नाव काय? पायरोजेनियस ऍसिड. आता त्याच्यावर काय करायचं? डिस्टिलेशन. CaOH ट्वाइस. नाव काय याचं? कॅल्शियम हायड्रॉक्साईड. सो इथं डिस्टिलेशन केल्यानंतर तुम्हाला ऍसिटिक ऍसिड जो असतो त्याचा कॅल्शियम सॉल्ट भेटतो इथं. आणि देन त्याच्यावर जर हायड्रोलिसिस केलं तर ऍसिटिक ऍसिड भेटेल. जर तुम्ही इकडे गेले तर तुम्हाला डिस्टिल लिक्विड भेटणार. लिक्विड मध्ये एक कीटोन आहे, एक अल्कोहोल आहे. सो त्याचं आता कसं आहे, आपण आन्सर कडे चाललो हळूहळू. आपल्याला अल्कोहोल पाहिजे, तिथं दिसतंय अल्कोहोल भेटतंय. सो आपण त्याचे फ्रॅक्शन्स करणार, म्हणजे त्याला सेपरेट करायचा ट्राय करतो. तर त्याला म्हणायचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. मग हा पार्ट इकडे भेटतो, ऍसिटोन इम्प्युअर आहे, त्याच्यात NaCO2 टाकले की व्हाईट क्रिस्टल भेटतात
आणि HCl टाकायचं कारण ते क्रिस्टल परत प्युअर फॉर्म मध्ये आले पाहिजे. सो इथं तुम्हाला ऍसिटोन भेटला, पण आपल्याला तो नाही पाहिजे सध्या. आपलं फोकस आहे अल्कोहोल पाहिजे. सो आपण इकडे जाऊ. अल्कोहोल भेटला, इम्प्युअर फॉर्म मध्ये प्युरिफिकेशन करायला गेलो तर ऑक्झॅलिक ऍसिडचा एक ऑप्शन आहे, दुसरा CaCl2 आहे. ऑक्झॅलिक ऍसिड देतं डायमिथाइल ऑक्झलेट आणि CaCl2 अल्कोहोलचा CaCl2 बरोबरचा कंपाऊंड देतो. याची रिएक्शन करा, H2 वरून हीट करा, प्युअर तुम्हाला भेटेल मिथेनॉल. KOH बरोबर प्युअर मिथेनॉल भेटतो. ओके, सो फायनली आपण काय बनवलं. हा, आता जनरली जो कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आहे त्याचा रोल काय असतो माहिती कोणाला? कोणतं एजंट म्हणतं त्याला? बोला. डिहायड्रेटिंग एजंट. डिहायड्रेटिंग म्हणजे लॉस कसला होतो? वॉटरचा. असा त्याचा आहे, रोल आहे, ठीक आहे. पण सध्या याच्यात वॉटरच नाहीये, मग इथं लगेच तो रोल नाही लावायचा. वॉटर नाहीये तो रिमूव्ह कुठून करणार तुम्ही? सो आता उलट झालं, या ठिकाणी तो स्वतःचा ग्रुप ऍड करून देतो. बघा आता इथं C2H5 लिहिलाय ना, मग C2H5 चं स्ट्रक्चर कसं होणार? 2 कार्बन, इकडं समजा CH3, इकडे येणार CH2. हा C2H5 झाला का सांगा आधी? येस सर. येस सर. पुढं काय आला? HSO4. HSO4 कुठून आला? H2SO4 पासून. H2SO4 मधलं काय रिमूव्ह झालं? फक्त एक हायड्रोजन, ठीक आहे. सो परत बघा, तुम्हाला दिलाय डबल बॉन्ड. डबल बॉन्ड वर तुम्ही ऍड करताय सल्फ्युरिक ऍसिडला. ऍडिशन होत असताना ट्रिपलचा डबल, डबलचा काय होतो? सिंगल. सिंगल. म्हणून इथं बघा डबलचा सिंगल झाला, आताच दाखवलं तुम्हाला. CH3 CH2 आणि मग त्याला अटॅच झाला HSO4. आता तुम्ही जर वॉटरची ऍडिशन केली तर वॉटरची ऍडिशन केल्याने तुम्हाला भेटणार, यांनी स्वतःचा H दिला होता सल्फ्युरिक ऍसिडनी, त्याच्यात तुम्ही पाणी टाकलं त्याला लगेच H भेटणार. सो तो परत स्वतःला कशात कन्वर्ट करतो? सल्फ्युरिक मध्ये. आणि मग तुम्हाला इथं भेटतो अल्कोहोल. सो ही झाली इंडस्ट्रियल मेथड, प्रिपरेशन ऑफ इथाइल अल्कोहोल. स्पेसिफिक आहे, आता आपल्याला इथाइलच पाहिजे. किती कार्बन? 2. ओके, हे समजलं का परत सांगायचं? समजलं सर. समजलं. ठीक. पुढे आता फ्रॉम ऍसिटिलीन. ऍसिटिलीनचं स्ट्रक्चर लक्षात ठेवा, 2 कार्बन, सिमेट्रिक असतं, इकडे हायड्रोजन इकडे हायड्रोजन. ओके, या रिएक्शन मध्ये नाव वाचा. आहे का? सोपं नाव आहे ना? काय नाव आहे? रिएक्शन सोपी का नाव सोपं आहे? आय थिंक रिएक्शन सोपी. रिएक्शन सोपी. ठीक आहे, आपण आधी रिएक्शन करून बघू. ट्रिपल बॉन्डचा होतो डबल बॉन्ड, पण त्या डबल बॉन्ड वर एक नवीन ग्रुप ऍड होतो. कोणता? OH. हे कसं झालं ते बघा. आता आपल्याकडे ट्रिपल बॉन्ड आहे, वॉटर मध्ये कोणता ग्रुप असतो? OH. सो ट्रिपलचा डबल होतो, आणि ज्या कंपाऊंड मध्ये अल्कोहोल आहे आणि डबल बॉन्ड आहे त्याला काय म्हणतात? एनॉल. एनॉल हा शब्द कुठून तयार झाला? ENE म्हणजे डबल बॉन्ड, आणि OL म्हणजे काय? अल्कोहोल. ठीक आहे. आता हा जो कंपाऊंड आहे CH2 डबल बॉन्ड CH, इकडं O आणि O ला अटॅच H आहे. पुढे काय होणार बघा, हा बॉन्ड इथं जाणार. सो या कार्बनचे बॉन्ड जास्त झाले. हा जो कार्बन तुम्हाला समजणार नाही, स्ट्रेट काढलं पाहिजे होतं. CH2 डबल बॉन्ड CH आणि याच कार्बनला OH आहे. आता समजा जर मी हा बॉन्ड इथं दिला तर या कार्बनचे बॉन्ड किती होणार? 5. पण ते नाही चालणार. सो बॉन्ड बिकम्स काय होणार? चार्ज. बट दॅट चार्ज कोणाला पिकअप करत? हायड्रोजनला. सो काय काय झालं? कार्बन ऑक्सिजन कोणता बॉन्ड आला? डबल. CH2 चा काय झाला? CH3. सो हा कोणता फॉर्म आहे? कीटो. आणि हा इकडचा कोणता फॉर्म आहे? एनॉल. आणि कोणता फॉर्म जास्त स्टेबल असतो?
कीटो कोणापेक्षा एनॉल पेक्षा. सो आपल्याला भेटला सध्या अल्डिहाइड, पण आपण काय बनवतोय सध्या इथेनॉल. Aldehyde. मी काय केलं, भेटलेला अल्डिहाइड परत इथं लिहिला आणि त्याच्यावर आता रिॲक्शन केली. H2 ऍड करतात NI च्या प्रेझेन्स मध्ये 130 डिग्रीला. मग आता काय होणार बघा पुढं, तुमच्याकडे दिलाय अल्डिहाइड असा. अल्डिहाइड मध्ये आपण केला ऍड H2 म्हणजे H वर निगेटिव्ह चार्ज समजा, सो तो इथे अटॅक करेल. दुसरा H वरती जो पॉझिटिव्ह आहे, सो इथे अटॅक केल्याने बॉन्डचा काय होणार, चार्ज. आणि चार्ज कोणाला घेणार, हायड्रोजनला. सो परत बघा इकडं तुमच्या लेफ्ट साइडला इथं काय CH3 CH3 मध्ये कार्बन, कार्बनला 2 काय आले आता, हायड्रोजन. आणि वरती काय आला, OH. मला सांगा हे मी असं लिहिलं तर चालेल का. CH3 हा काय आला मधला, CH2 आणि वरती काय OH. हा असाच आलेला आहे. तो तयार काय झाला, इथेनॉल. ओके. सो ऍसिटिलीन पासून बोल बोल. सर ते समजू नाही राहिलं त्याच्यावर. अच्छा, तुम्हाला दिसत नाही ते, 2 मिनिट थांबा. काय आपल्याकडे इथे परत पहिल्यापासून. सुरुवातीला आपल्याकडे कोणतं कंपाऊंड आहे, ऍसिटिलीन. ऍसिटिलीन वरती आपण जर H2Hg वापरला तर तयार काय होणार, इनॉल. इनॉल. इकडं O इकडे H. ठीक आहे. सो हा जर इथं आला, सो दॅट बॉन्ड बिकम्स चार्ज. चार्ज कोणाला घेणार, H ला. एरो कशी काढले, रिव्हर्सिबल. CH3 C डबल बॉन्ड O आणि इकडे आला H. हा कोणता कंपाऊंड आहे, फंक्शनल ग्रुप कोणता आहे, कीटोन. कीटोन. अल्डिहाइड. Aldehyde. कसं काय, अल्डिहाइडच्या शेजारी काय असतो, C च्या शेजारी, CO च्या शेजारी H. आत्ताशी तुम्ही तो तयार केला, मग आता याच्यात तुम्ही ऍड काय करणार, H2 म्हणजे इथपर्यंत झालं आपलं. आता खालची स्टेप इथं CH3 C डबल बॉन्ड OH. आता हे नीट बघा, आपल्याकडं H2 म्हणजे 2 हायड्रोजन, त्याच्यातला एक निगेटिव्ह असतो आणि दुसरा काय असतो, पॉझिटिव्ह. निगेटिव्हचा अटॅक इथं होतो. बॉन्डचा काय होणार बघा, बॉन्ड बिकम्स चार्ज. चार्ज. आणि चार्ज कोणावर अटॅक करणार, हायड्रोजन. थांबा. आता जेवढं स्क्रीनवर तेवढं समजलं का, येस सर. येस सर. येस सर. इथं काय झालं, हा कंपाऊंड आला. इकडे आहे CH3. हायड्रोजन वर निगेटिव्ह चार्ज आहे, दुसऱ्या हायड्रोजन वर पॉझिटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्हचा अटॅक इथं होतो, बॉन्ड बिकम्स चार्ज. आणि चार्ज कोणावर अटॅक करणार, H वरती. मग पुढच्या स्टेपला CH3 H आला, खाली H आला, वरती O ला अटॅच काय झाला, हायड्रोजन. सो आता किती कार्बन आहे आपल्याकडं, 1 आणि 2. पहिल्या कार्बनला काय जोडलंय, म्हणजे पहिला कार्बन काय CH3, दुसरा काय CH2 आणि तिसरा कोणता आहे OH. 2 कार्बन असलेला अल्कोहोल नाव काय, इथेनॉल. इथेनॉल. इथायलन. इथेनॉल. इथेनॉल नाही, एल म्हणजे काय असतो, अल्डिहाइड. आपण काय म्हणतो, अल्डिहाइड. अल्कोहोल. समजलं एवढं, येस सर. येस सर. Yes, sir. तुम्ही बघतात ना जे काही शुगर फॅक्टरीज असतात त्याच्यामध्ये केन शुगर म्हणजे ऊस नेतात आणि त्या ऊसापासून शुगर बनवतात, जॅगरी बनवतात. पण उरलेला जो असतो मोलेसेस म्हणतात त्याला, तर मोलेसेसला
फर्मेंट करतात. आणि तिथं तुम्ही बघितलंय का, साखर कारखान्याच्या शेजारून गेल्यावर खूप चांगला वास येतो ना, नाही? तर कधी बघितलंच नाही? बघितलंच नाही सर. नाही बघितलं, बापरे. तिकडे नाही वाटतं, शुगर फॅक्टरी नसेल. तिथून तुम्ही गेले ना, एकदम खराब वास येतो. कारण मोलॅसेस कळतात ना तुम्हाला, तुम्ही रसाच्या गृहात गेले असता ना, येस. हा, ते खाली जे उरतं ते मोलॅसेस असतात, त्यांना तसंच जर ठेवलं तर फर्मेंट होतात ते, आणि त्याच्यात अल्कोहोल तयार होतं. सो फर्मेंटेशन बघा, इट इज डिफाईन ॲज द स्लो डिकम्पोजिशन. असं नाही की एका दिवसात होणं, स्लो होतं, ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता मला सांगा, मोलॅसेस म्हणजे त्याच्यात शुगर आहे, शुगरचा फॉर्म्युला काय? C6H12O6. हा, मग आता 6 कार्बनचा कंपाऊंड आहे म्हणजे मोठा आहे तो, सो तो कसा असणार आहे? कॉम्प्लेक्स. पण तो डिकम्पोज होत 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 सिंपल मध्ये कन्वर्ट होतो. तुम्हाला एक साधं सिंपल विचारतो की तुम्ही एखादं फ्रूट खाता, मग तुम्ही फ्रूट खाल्ल्यानंतर तुमची बॉडी त्याला सिंपल मध्ये कन्वर्ट करते का कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करते? सिंपल फॉर्म. सिंपल फॉर्म मध्ये. आणि फ्रूट स्वतः कोणता फॉर्म आहे? कॉम्प्लेक्स. त्या टाइप मध्ये इथं पण होतं. देन इट इज अ एक्झोथर्मिक रिॲक्शन. फर्मेंटेशन तुम्ही घरी केलं असेल ना, आपण दुधावरती साय आली का, त्या साईमध्ये थोडस दही टाकतो आणि ते पूर्ण जी क्रीम आहे त्याचं दही होतं. तर तुम्ही जर बघितलं असेल तर त्या कंटेनरच्या वरती असे पाण्याचे ड्रॉपलेट्स येतात, कंडेन्सेशन होतं. कंडेन्सेशन म्हणजे आधी कोणती रिॲक्शन झाली असेल? एक्झोथर्मिक. फर्मेंटेशन टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम. एन्झाईम लागतच, नाही तर ते होणार नाही. एन्झाईम म्हणजे ते जो आपला ओरिजिनल कंपाऊंड असतो, म्हणजे समजा ती क्रीम असती याची मिल्क वरची, त्याला तो डिकम्पोज करतो आणि त्याला दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो. इन दिस प्रोसेस वी टेक इस्ट. हे ऐकलंय का नाव? येस सर. येस सर. कशासाठी वापरतात हे, किंवा याचं काम काय? फर्मेंटेशन. ऍज अ एन्झाईम रिॲक्शनला फास्ट करतो. फर्मेंटेशन बरोबर आहे. देन ईस्ट सेल जनरली कंटेन्स काय असतं त्याच्यामध्ये? इन्व्हर्टेज, माल्टेज, झायमेस, हे सगळे एन्झाईम त्याच्यामध्ये असतात. ठीक आहे. सो ही तुमची प्रोसेस आहे. नाव काय याचं? फर्मेंटेशन. ठीक आहे. बाकी मग एन्झाईमचं काय काम असतं? नायट्रोजनस कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड, म्हणजे असे कंपाऊंड ज्याच्यात नायट्रोजन आहे, सिंपल नसतात, खूप कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर असतात, मोठे स्ट्रक्चर असतात, सो लार्ज मॉलिक्युलर वेट, त्यांना काय म्हणायचं? एन्झाईम्स. अँड दीज गिव्ह स्पेसिफिक सिलेक्टिव्ह रिॲक्शन. तर हे काही सिलेक्टिव्ह रिॲक्शन देतात. मग ज्या रिॲक्शन देतात त्याच्यावरून त्या एन्झाईमचं नाव पडतं. जसं ऑक्सिडेशन केलं तर ऑक्सिडो रिडक्टेज म्हणतात, या टाईप मध्ये. ओके, एवढं समजलं सगळ्यांना?